मला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील, पण त्याआधी काय म्हणशील, दोन्ही मॅच खूप चांगल्या राहिल्या, खूप चांगलं प्रदर्शन झालं, गोलंदाजी तर अव्वल दर्जाची राहिली, पहिल्या षटकामध्ये धावा येऊन देखील कमबॅक आलाय, शेवटच्या मॅचपर्यंत जाऊन पोहोचले. अच्छा, कसं फील होत आहे? आणि आता पुढच्या मॅचमध्ये आपल्या टीमकडनं ॲज अ कॅप्टन म्हणून आणि संघाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून देखील कसे एक्सपेक्टेशन्स असतील? नक्कीच 50 रन तर आगास संघ खूप चांगला संघ आहे. 50 रन त्यांनी चेस करायला पाहिजे होतं, पण हवेचा एंड आहे त्याच्यामुळे त्यांना जमलं नाही. अतुलने पण कमबॅक केला बॉलिंगमध्ये, कपिलची चांगली बॉलिंग, सर्वेशनी चांगला कमबॅक केला, प्रणितनी पण खरं. आणि पुढच्या मॅचचं सांगायचं बद्दल का आमची थोडे दिवस फिल्डिंग भरपूर मिक्स होते. खरंच मी प्लेयरांना सांगतो का खरं एकमेकांना चेअरअप करा, एकमेकांना सांभाळून घ्या आणि फिल्डिंगकडे चांगलं लक्ष द्या. खूप चांगली बॅट पाहायला मिळाली. आज आपण शुभेच्छा देऊयात सिद्धू यांना आणि लगेचच जाऊयात आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आपण शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करणार आहोत. साबेगावचे गोड व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व, सन्मान्य आदरणीय अमितजी पाटील साहेबांचा आपण करूयात शुभ सन्मान, शाही सन्मान. आणि या स्पर्धेचे आपण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय, बाबूशेठ पाटील अर्थात प्रजशी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची परंपरा अतिथी देवो भव, अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करणं हे आपलं पहिलं कार्य असतं. आणि आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हे पूर्ण करत आहोत. लहानपणापासून आपल्याला 3 गोष्टी शिकवल्या जातात: मातृदेव भव, पितृदेव भव आणि अतिथी देवो भव. आणि आपण अतिथींचा शाही सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. थँक्यू सो मच. लगेचच जाऊयात आपण नेक्स्ट मॅचकडे. आणि नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात केली जाईल, पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करतोय. तुमच्या समूहात जोडले जातील नितीनची आन्सर. धन्यवाद. तो 2 सामने जय जलेश्वर वाडेकर संघाने जिंकलाय. क्वार्टर फायनल मध्ये तो दाखल झालाय सुपर 8 मध्ये. एक मॅच अजूनही त्यांना खेळावी लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. मग 3 मॅच नंतर आता वाडेकर संघाला मॅच खेळायची. तर 5 षटकांची मॅच साबे संघाची सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झालेली आहे. अभिषेक आणि किरण ही सलामी जोडी आपण पाहतोय. सोमनाथ भोईर येतात पहिलं षटक घेऊन. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारी संघाकडून स्ट्राईक एंडला किरण, 9 सेकंडला अभिषेक पाटील. 5 षटकांची मॅच असेल, लक्षात घ्या. यानंतर खुणीये आणि सोनारपाडा. गावदेवी SP 11 सोनारपाडा. पहिलाच बॉल आपण पाहतोय, लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत. फटका चांगला आहे आणि धावाही 4 मिळतील. सीमारेषेच्या बाहेर आगाज चांगलं केलंय साबे टीमने आणि फलंदाज किरणच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. चौकाराने आगाज केलं किरणने. सुरुवात चांगली केली आहे साबेगाव टीमने टॉस गमावल्यानंतर. ऑफस्टंपच्या बाहेर होता, पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलाय. धावसंख्या 5. प्रथम बॅटिंग करत असताना साबेगाव संघाला तुम्ही पाहतायत. 5 षटकांची मॅच. यानंतर सोनारपाडा विरुद्ध खोणी असं सामना तुम्हाला पाहायला मिळेल.
चांगला बॉल होता. यष्टरक्षक भास्करला तुम्ही बाद आहेत. चेंडू हाताला जरूर लागला पण थोडंसं हाईट होती बॉलला. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. हाही फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज किरणला तुम्ही पाहता त्याच्या बॅट मधून आलाय दुसरा चौकार. किरण पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय दुसरा. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं किरण पाटील, सचिन पाटील ही नावं चर्चेत राहिलेत. कमी चेंडू जास्त धावा नेहमीच यांचं समीकरण असतं. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा सचिन पाटील चांगल्या पद्धतीने खेळतात, ओरम खेळतात. 2 चौकार आलेत. एक डॉट आपण पाहिला, एक वाईट पाहिला, म्हणजे 9 धावा आल्यात. वाईडिश लॉंगॉनच्या वरून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. सोमनाथच्या विरोधात चांगली फटकेबाजी करत असताना किरण पाटीलला तुम्ही पाहतायत. धावसंख्या 15. धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात चांगली झाली. साबेगाव टीम या मॅच मध्ये आपण पाहतोय आम्ही 2 चेंडू बाकी आहेत. सोमनाथ मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी करतात. पॉइंटला 16 धावा झाल्यात. 1 to go. 5 षटकांची मॅच. यानंतर गावदेवी SP11 सोनारपाडा विरुद्ध कोणी ए. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन. अभिषेक पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येत आहेत. किरणच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले सोमनाथच्या विरोधात. चांगला बॉल होता. चेंडूची गती कमी केली. पहिले षटक इथे संपलेलं आहे. सोमनाथने धावा खर्च केला. आमचे स्कोरर भूषण सांगतायत 16. पहिल्या षटकात 16 धावा आल्यात. ज्युनियर प्रेम येत आहेत. लेदर बॉल क्रिकेट सध्या ते सातत्याने खेळत आहे. ज्युनियर प्रेम, रवी भोईर. त्यामुळे टेनिस क्रिकेटला प्रत्येक वेळ देणं थोडंसं कठीण होतं. मात्र आता वेळ काढून ते आलेले आहेत. प्रेम भोईर येतात गोलंदाजी करण्यासाठी सिनियर. 2 प्रेम भोईर या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 16 धावा आल्यात. तरी धावांची गती चांगली आहे. साबे टीम प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये जय जलेश्वर वाडेकर संघाने 2 सामने बाबूशेठ पाटील चषकमध्ये जिंकलेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये पडले संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये आगासन संघाला पराभूत केलं. फटका चांगला इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने पाठवून दिले. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 20. तिसरा चौकार आपण पाहतोय फलंदाज किरण पाटीलच्या बॅटमधनं. आजही जुनी डोंबिवलीची स्पर्धा मला आठवते. साबे संघाने खूप चांगला खेळ केलाय. अनंतमचा जो गेट आहे तिकडनं कुठल्याही खेळाडूने येऊ नका, लक्षात घ्या. आयोजकांना त्रास होईल.
याची नोंद घ्या आणि थांबवू नका. हा चेंडू कबरच्या दिशेने खेळतायत. पुन्हा आउटफील्ड फास्ट आहे आणि पुन्हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करत असताना किरण पाटीलला तुम्ही पाहतायत या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. 1 रन वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होता. म्हणजे किरणने सांगितलं नको, मिळणार नाहीये कारण की बऱ्याच वेळा रनआउटची विकेट गेल्यानंतर धावा कमी होतात. एक सिंगल पुन्हा आले 25 धावा. 25 धावा धापल कधी लागल्यात. पहिल्या फेरीतील हा 3रा सामना तुम्ही पाहतायत. नंतर सेकंड राऊंडची मॅच आपण कव्हर केली. कोणी संघाला सूचना असतील लक्षात घ्या. अनंत मधून येऊ नका प्लीज. आले तर सरळ यायचे तुम्हाला. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. सव्वीस धावा दाखल करू लागलेत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 5 षटकांची मॅच उंबारली विरुद्ध साबेगाव. यानंतर अजून एक 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खोनी विरुद्ध सोनारपाडा. अशा मॅचेस होतील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. लक्षात घ्या खोनी आणि सोनारपाडा. दत्ता ठाकूर येत आहेत. मिड ऑफला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. भावेश पाटील तिथे आहेत. काही धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. एक सिंगल तिथे मिळाली आहे. धावसंख्या 27. दुसरं षटक प्रगती पथावर असताना पॉवर प्लेचं 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खोनी विरुद्ध आपण पाहू शकाल SP11 गावदेवी सोनारपाडा किंग ट्रॉफीचा चॅम्पियन संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. प्रेम गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे आणि धावाही 6 मिळतील. अभिषेकने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 पहिल्या षटकात 16, या षटकात 17. 33 धावा पॉवर प्ले मध्ये आल्या. आणि आता ज्युनियर प्रेम आलेत. ज्युनियर प्रेम भोईर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 5 षटकांची लढत. सोमनाथने 16 दिल्या. प्रेमने 17 दिल्या. 2 षटकात 33. त्यामुळे पलटवार करावा लागेल. पेंदरच्या नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ राहिला होता याच उंबारली टीमचा. सुपर 6 मध्ये सुद्धा तुम्हाला हा संघ खेळताना दिसला. आता धावांची गती चांगली आहे साबेगाव टीम. ते 30 धावा झाल्यात. प्रेम आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं 3रं षटक. मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक केवळ कोणतीही चूक करत नाहीये. केवळ पाटील एक चांगला झेल टिपलाय. डाव संपलाय किरणचा.
धावांची भागीदारी ते समाप्त झाली. किरण चांगली बॅटिंग करत होते या मॅच मध्ये. 24 धावांची इनिंग त्याने साकारली. आता सचिन पाटील आले, त्याचेच बंधुराज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. मागच्या वर्षी बाबूशेठ चषक ही स्पर्धा वसार संघाने जिंकली होती, रवी वायले अँड कंपनी. मग या वर्षी सुद्धा तो संघ खेळणार आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. रवी वायले अँड कंपनी गावदेवी वसार संघ मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा बाबूशेठ चषकाचा चॅम्पियन संघ होता. आणि मॅन ऑफ द सिरीज योगेश पाटील होते, ज्यांना बाईक मिळाली होती. समीर पाटील बेस्ट बॅट्समन होते. प्रेम गोलंदाजी मार्कवर, चांगला बॉल होता, इतक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. प्रेम वाईडिश लॉंगरवरनं वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग, चांगली थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळते. आता कमबॅक झालाय गावदेवी उंबारली टीमचा. 34 धावा, कारण की 2 षटकात 33 होत्या. सोमनाथने 16 दिल्या होत्या, प्रेमने 17 दिल्या होत्या. आणि तर ज्युनियर प्रेम आलेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 3 षटकानंतर 12वा खेळाडू मैदानात जाईल हे लक्षात असू द्या दोन्ही टीम्स. जर तुम्हाला बॅट हवी असेल तरी 12वाच खेळाडू जाईल, या स्पर्धेचा नियम आहे. प्रेम अभिषेकच्या पाठमधून सुद्धा एक षटकार आलेला आहे. हा व्हाईट बॉल आहे. चांगली गोलंदाजी करतात प्रेम. थोडीशी धावपळ झाली या खेळाडूची, कारण लेदर बॉल क्रिकेट खेळतात, तिथून थोडंसं ट्रॅव्हलिंग, त्यानंतर पुन्हा गावासाठी आपल्या टीमसाठी खेळायचं, या गोष्टी सोप्या नाही आहेत. अंबालीचे सचिन भोईर, श्याम भोईर, रवी भोईर आपण आला असत तर या आपलं हार्दिक स्वागत. सध्या 40+ ते खेळतात. श्याम भोईर असतील, रवी, सचिन भोईर असतील, रवी, योगेश असतील आमचे. ऑन साइडला टर्न केलंय, मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत भावेश. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. धावसंख्या 36. तिसरं षटक प्रगती पथावर असताना कमबॅक चांगला झाला. 2 षटकात 33 धावा होत्या. या षटकात फक्त 3 धावा आतापर्यंत प्रेमने दिल्यात, त्यामुळे पलटवार झालाय. धावा धापल होते. आपण पाहतोय हवेचा वेगही प्रचंड पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला सचिन पाटील आहेत, त्याचा मी मगाशी उल्लेख केला. एक चांगले खेळाडू. ऑन साइडला टर्न केलाय, टायमिंग झालं नाहीये. साईल आलेत, कॅच ड्रॉप. काय घडलंय मैदानात आता बघायचंय. 2 धावा मिळतील. 2 धावा मिळाल्या. 38. धावा झालेत. तुम्हाला पाहायला मिळते रनआउटची संधी होती. मैदानात एक्झॅक्टली काय सुरू आहे, फेका फेक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकोणचाळीस धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. वेद सोमनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये जात असताना 3 षटकात 39 6 धावा आल्यात. मात्र त्याचं कारण सांगेल, कॅच ड्रॉप केली साहिलने सोपी. त्यानंतर आताही डॉट बॉल वाटत होता, तिथेही फेकाफेक. त्यामुळे धावा 6 आल्यात या ओव्हरमध्ये. 3 षटकात 13च्या सरासरीने 39 धावा झाल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून संगीत. तत्पूर्वी टॉस साठी या सोनारपाडा आणि कोणी. तुम्हाला मेन एंट्री मध्ये यायचंय, लक्षात घ्या, कोणी आणि सोनारपाडा.
त्यानंतर पलटवार चांगला केलाय ज्युनियर प्रेमने 6 धावा दिल्या. एक झेल त्याच्या षटकामध्ये ड्रॉप झाला. आशुतोष भोईर आलेत. पहिल्याच बॉलवरती विकेट किरणची घेतली. ते पण चांगली गोलंदाजी केली. प्रेमचं कौतुक करेल. साहिल एक चांगला फिल्डर आहे. साहिलकडनं झेल जरूर ड्रॉप झाला. मात्र काच याच साहिलने वाडेकरच्या विरुद्ध काय बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा मान करीत होता. खेळाडू कधी जाणून बुजून चुका करत नाही. क्रिकेट या खेळामध्ये चुका होत असतात. त्या फक्त तुम्हाला सुधारायच्यात. आशुतोष भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये कुणाल दाते सरांनी भरपूर कौतुक केलं त्या खेळाडूचं. तोच खेळाडू तुम्ही पाहतायत आशुतोष भोईर. फार एंडकडनं राईट मोड द विकेट. इथे चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक भावेश भरपूर डीप मध्ये आहेत. 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 41-41. चौथं षटक प्रगती पथावर 41 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना साबेगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांना फाईट करतोय तो गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. अशी लढत तुम्ही पाहतायत. जय जलेश्वर वाडेकर संघाने ऑलरेडी 2 सामने जिंकलेत. प्रेम फार एंडकडनं राईट मोड द विकेट. बॅकफुटला गेले. फक्त दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेट या खेळामध्ये फक्त ताकदीचा वापर करून चालत नाही. तेच सचिनने केलं. जंटल टच केलं. थर्डमॅनला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आशुतोषच्या वेगाचा उत्तर दिलं सचिनने. फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जर विचार केला तर आजच्या पहिला षटकार मिड विकेटला आलाय त्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे सचिनचं कौतुक करेल. ताकद प्रचंड आहे त्याच्याकडे. 50 कंप्लीट. 51 धावा झाल्यात साबेगाव टीमच्या. इथे मात्र फक्त दिशा दिले. पॉइंट आणि थर्ड मॅनला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्यात 55 साबेगाव संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना. चांगली बॅटिंग करत असताना साबेगाव संघ या मॅच मध्ये. ज्या प्रकारे किरण पाटीलने बॅटिंग केली तशीच बॅटिंग त्याचाच भाऊ सचिन पाटील या मॅच मध्ये करत असताना. वरती बॅटिंग करत आहेत. 8 बॉलचा खेळ केलाय. आशुतोष थोडासा मागडा ठरत असतात या मॅच मध्ये. राईट मोड द विकेट. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. आता चेंडू हवेत होता. 1 धाव मिळाली. अभिषेक स्ट्राइक एंडला इथे डावकुला त्याचे बॅटर आहेत. धावा झालेत अब तक 56. चौथ्या षटकामध्ये 56 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 56 धावा आतापर्यंत झालेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली साबेगाव टीमने. 18-19 साबेगावची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 16 ग्रामीण रेग्युलर संघांमध्ये. आणि सध्या साबे 40+ स्पर्धा सुरू आहे. सचिनने सुद्धा आम्हाला इन्व्हाइट केलं होतं 19 तारखेला. मात्र थोडासा वेळ नाहीये. ऑलरेडी ती डेट आम्ही दिली. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत. सचिनने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावसंख्या पुढे सरकले. 58 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना साबेगाव संघ चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. टॉस गमावल्यानंतर एक चांगला प्रत्युत्तर दिलाय अपोजिट टीमला. धावसंख्या 58 धावा दाखल करते साबेगाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना. 14.50च्या सरासरी धावा आतापर्यंत बनवल्यात या मॅच मध्ये. आपण पाहतोय साबेगाव टीमने. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
ज्युनियर प्रेम येतील आता दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. टॉस साठी उपस्थित राहायचे. कोणीगाव टीमचे कॅप्टन मेन एंट्री मध्ये तुम्हाला यायचंय, लक्षात घ्या. कॅप्टनला तर यायचंच आहे, मात्र इतर जे 10 खेळाडू आहेत त्यांनाही मेन एंट्री मध्ये यायचंय. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीन मिळेल. फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाही हे लक्षात घ्या. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल रनआउट आणि भीमरसाठी, त्याचा वापर तुम्ही 15 सेकंदाच्या आत करा. प्रेम गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला, कॅप्टन उपस्थित नसला तर 2 रनची पॅनल्टी त्या टीमला लागेल. नियम कडक आहेत या स्पर्धेमध्ये. तुम्ही बाबूशेठ पाटील चषक खेळताय, जी स्पर्धा नेहमी चर्चेत असते. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, साहिलचं कौतुक करेल. 2 धावा इथे मिळाल्यात. 60 धावा झाल्यात. स्वतःचा बॅलन्स गेला होता, त्यामुळे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी कराव्या लागतात. बऱ्याच वेळी प्रेक्षकांना असं वाटतं झेल होता, मात्र तसं नाहीये. तुम्ही वेगाने धावणं, तुमचं बॅलन्स जाणं, त्या चेंडूला अडवणं, भरपूर गोष्टी कठीण आहेत क्रिकेटमध्ये. बोलणं सोपं असतं, पण ज्यावेळी एक खेळाडू मैदानात खेळतात त्यांना किती अडचणी सामोरं जावं लागतात त्यांना माहिती असतात. 60 धावा दाखल करती लागल्यात. प्रेम आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी मार्कवर. इथे फलंदाज अभिषेक रनआउट होतील आणि दुसरा धक्का लागेल. 60 या धावसंख्या होती मैदानाच्या आतमध्ये साबेगाव टीमला आणि आता बॅटिंग करण्यासाठी येत आहेत बिंदास. साठ वरती दुसरा धक्का. जर्मन क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक नेहमी चर्चेत असते. प्रजेशदादा पाटील यांची स्पर्धा, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा तुम्हाला 4 दिवस या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. खूप चांगली खेळपट्टी आणि त्यासाठी प्रचंड मेहनत जर्मन क्रिकेट संघ आडिवलीची राहिली या स्पर्धेसाठी. आता कमबॅक केलंय प्रेमचं मी कौतुक करेल. आणि ज्यावेळी तो तिसऱ्या षटकात गोलंदाजी करायला आला तेव्हाही त्याने 6 रन्स दिले होता. आताही तो चांगली गोलंदाजी करतोय. 60 धावा झाले. टॉस साठी उपस्थित राहायचे दोन्ही कॅप्टन सोनारपडा आणि खोनी. फटका सुंदर आहे आणि जाईल मिडविकेटच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर. सचिन पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची. योगेश बाने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता दबाव दिसतोय उंबारली टीम वरती, कारण 67 65 धावा या स्पर्धेत चेस झाल्यात. आगासन संघाने केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये हेडुटने टीमच्या विरुद्ध. मात्र आता सर्वाधिक धावा झाल्यात 67 67. 3 बॉलचा केस शिल्लक आहे. ज्युनियर प्रेमला पलटवार करावा लागेल. 70च्या आत थांबवणं गरजेचं आहे. आई चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. योगेश सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता थोडीशी चर्चा करावी लागेल सिनियर खेळाडू सोमनाथ भोईरला, कारण की एक्झॅक्ट काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 68 रन्स ऑलरेडी झालेले आहेत. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आणि धावा चेस करणं इतकंही सोपं नाहीये या खेळपट्टीवर. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 68 68 धावा झाल्यात. प्रेमला कमबॅक करावं लागेल. सचिन पाटील या मॅच मध्ये लय मध्ये दिसत आहेत. आतापर्यंत त्यांनी बॅटिंग चांगली केली आहे. चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे पाहिलं जातं, मात्र योगेश बाने सांगतायत एक्झॅक्टली हा चेंडू कुठे पिचिंग झालाय. डॉट बॉल. 68 धावा झाल्यात.
आणि त्याचमुळे बरेचसे बॅट्समन गेल्यानंतर विचारतात वाईट कशा प्रकारे, फुल वाईट आहे, या सर्व गोष्टी चर्चा कराव्या लागतात. तो हक्क असतो खेळाडूचा. पंचांची तुम्ही चर्चा करू शकता. 68 हा ब्लॉक कॉलला चेंडू होता, त्याला खोदून काढलाय. एकदा वेगाने पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 पूर्ण होतील आणि 70 धावा या मॅच मध्ये आतापर्यंत बनवल्या साबेगाव टीमने. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 70 धावा झालेत. याच उंबारली संघाने दॉर्लीच्या स्पर्धेत 4 षटकात 76 धावा केल्या होत्या. आणि आता बघायचं टार्गेट त्यांच्या समोर काय असेल. प्रत्येक क्रीडांगण वेगळं असतं, प्रत्येक संघ वेगळा असतो, प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. तुम्ही बघायचे टार्गेट काय सेट होईल. ते चांगला बॉल होता, विकेट का सॅक्रिफाईस केली, कारण विकेट टॉसला महत्व आहे. 70 धावा झालेल्या आहेत. सत्तर आणि 71 धावांचा पाठलाग करायचा. विकेट गेलेत 3. चला मेन एंट्री मध्ये जायचे. सोनारपाडा टीमचे कॅप्टन, खोनीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. चला सोनारपाड्याचे कॅप्टन लगेच या. खोनी विरुद्ध सोनारपाडा. दुसऱ्या सत्रामध्ये मोनीश पाटील आपल्यासोबत जोडले जातील. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन या. करण सत्तर धावा केल्या, 71 धावांचा पाठलाग करायचा आहे उंबारली टीमला. सोनारपाड्याचे कॅप्टन आमच्या सोबत लगेच जोडले जायचे. तर हर्षित गायकवाड साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. तर या हर्षितजी गायकवाड साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला गावदेवी SP11 सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला खोनी हे संघ. टॉस आम्ही लगेचच करणार आहोत. तुम्हाला प्रिशा 11 जयमान अडिवली किंवा बाबूशेठ पाटील चषक हे मागायचे, लक्षात घ्या. या स्पर्धेचे आमचे आयोजक बाबूशेठ सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रजेश दादा पाटील. टॉस नक्कीच झालेलं आहे आणि जे आपण पाहिलं तर प्रजेश दादाने चांगला उल्लेख केला की बाबूशेठ चषक हे तुम्ही मागणी कराल तर तोच येणार आहे आणि तेच आलेलं आहे. तरी प्रिशा अजूनही आलं नाही आहे. कारण टॉस जिंकलायस, काय निर्णय असेल. 5 ओव्हरची मॅच आहे. क्षेत्ररक्षण समोर गावदेवी आपण पाहिलं तर SP11 सोनारपाडा संघ आहे, किंग ट्रॉफीचा चॅम्पियन संघ आहे. या अगोदर मॅच झाली का या टीम सोबत? नाही झाली, फर्स्ट मॅच आहे त्यांच्यासोबत. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? बाबूशेठ चषक 32 ग्रामीण संघ. या स्पर्धेत एक नियम आहे, फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीये. काय या नियमाबद्दल तू काय सांगशील? नियम चांगला आहे आणि गेल्या वर्षी पण आम्ही टॉप 4 मध्ये होतो. यावर्षी पण जाण्याचा प्रयत्न करू आणि आयोजन तर खूपच छान आहे. तर शुभेच्छा असतील कारण तुम्हाला. तर हर्षित गायकवाड साहेबांचा सत्कार सुद्धा आम्ही लगेचच करणार आहोत. तर या हर्षित गायकवाड साहेब आपला सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हर्षित गायकवाड साहेबांचा आम्ही सत्कार करणार आहोत. अतिथी देवो भव. आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान केला. तो नेहमीच दादा पाटील यांनी मैत्रीचं नातं नेहमीच जपलेलं आहे आणि त्याचमुळे अनेक व्यक्तींसोबत त्यांचं रिलेशन खूप चांगलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. हर्षितजी गायकवाड साहेब ज्यांचा बहुमूल्य वेळ आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आम्हाला लाभली खूप महत्वाची आहे आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. 70 धावा उभारल्यात, 71 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती.
प्रजेश दादा पाटील आणि त्यांचंच नाव आहे बाबू आणि बाबू शेठ चषक, बाबू शेठ पाटील चषक तुम्ही पाहतायत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया मनीष पाटील यांचा आवाज. मनीष आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद, थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, दुपारच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित सन्माननीय आदरणीय बाबूशेठ पाटील चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे वळतोय आपण. मॅच पाहतोय, एका बाजूने जर बघितलं गेलं तर साबे संघ आहे, दुसऱ्या बाजूने टीम उंबारली आहे. आणि प्रथमतः पहिल्या डावामध्ये मोठा फटका इकडे येतोय की काय पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, टिपली जातीय झेल आणि विकेट क्रमांक पहिला संपतोय फलंदाजाचा खेळ. डावामध्ये धावा फळकावरती टोटल 70 जोडल्यात आणि 71 धावांचं आव्हान आहे. आणि आतापर्यंत या स्पर्धेमधला आय थिंक सो हायस्ट टोटल पाहायला मिळतो आणि मोठं टोटल पार करण्याकरिता उंबरली संघ आता मैदानामध्ये पाहतो. आणि धावा फळकावरती जर बघितला गेलं तर 4 आणि 4 धावांवरती पहिला क्रमांकाचा धक्का बसताना बिंदास आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन. आणि राजकुमार आणि भावेशची जोडी मैदानामध्ये, ज्यामध्ये भावेश माघारी परतले गेलेत आणि प्रेम सिनियर सध्या मैदानामध्ये. क्रमांक 3 वरती प्रेम सिनियर आलेत. राजकुमारच्या संबंध नॉनस्ट्रायकर एंड वरती राजकुमार असतील. प्रेम आल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या फळकावरती दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत जर बघितला गेलं तर 2 धावा यशस्वी पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात 6 आकड्यावरती. पहिला क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि जे पॉवर प्लेचं मी म्हणेन की पॉवर प्लेचं दोन्ही षटक फार इम्पॉर्टंट आहेत. सुरुवातीला आता बॅटिंग करताना आपण जेव्हा जर पाहिलं उंबरली संघाला तर कारण की 71 रनचेस आहे आणि मोठं रनचेस ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस तुम्ही पॉवर प्ले मध्ये किती चांगल्या पद्धतीने धावा बनवता किंवा किती चांगला तुम्हाला स्टार्ट मिळालाय ते महत्त्वाचं आहे. जेणेकरून मग मिडल ओव्हर्स ज्यावेळेस चालू असेल तेव्हा दबाव थोडा कमी असेल. पण सध्या तरी असं म्हणावं लागेल की बिंदास काय गोलंदाजी करतायत सध्या मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आला, मग विकेट, मग 2 आणि मग डॉट, म्हणजे एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आता पाहतोय 6 आकड्यावरती. एक चौकार एक डबलच्या मदतीने 6 धावा फळकावरती आहेत. आपण पाहतोय आदरणीय बाबूशेठ पाटील चषक. गोलंदाज तयार, उडवलाय फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर निघून जातोय सरळ. 6 धावांकरिता आला धमाकेदार, बहारदार, ढोलदार षटकार. धावा फळकावरती वाढतील षटकाराच्या मदतीनं. इथे पहा लो राहिला बॉल, टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर. बॅटरला देखील ठाऊक होतं रडार मध्ये चेंडू होता पण खाली राहिल्यामुळे बॅटवरती नाही येऊ शकला, बाउन्स नाही मिळाला चेंडूमध्ये. एक स्मिथ असे पाहायला मिळाला. फलंदाजाला ठाऊक होतं की बॅटचा रडार मध्ये नक्कीच आला होता, चेंडूचा मॅरेट पर्यंत पोहोचलो होतो पण चेंडूमध्ये बाउन्स नसल्या कारणामुळे चेंडू निघून गेले प्रेक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 1 विकेट गमावताना 71चा पाठलाग करताना 12 धावा फळकावरती आहेत. 5 षटकांची मॅच पाहतोय. यानंतर तुमच्या समोर असेल खोनी ए संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम सोनारपाडा समीर. SP11 सोनारपाडा संघ इन ऍक्शन दिसेल. एक मोठी मॅच पाहायला मिळेल तिकडे देखील. खोनी एच्या विपक्षामध्ये SP11 सोनारपाडा अशा 2 संघांच्या विपक्षामध्ये. पहिला जर पाहिला गेलं तर फर्स्ट हाफ आपण क्लिअर केलं जिथे
टीम वाडेगर संघ जो आहे तो जाऊन पोहोचला आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये। आता चालू असलेल्या मॅचचा विनर आणि नेक्स्ट मॅचचा विनर त्याची लढत होईल आणि त्यातला विजेता संघ वाडेगर सोबत दोनात करताना दिसेल आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये। फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, अगदी फाईन खेळलेत आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्या अखेरीस बॉल निघून जातोय। पहिल्या बॉल वरती आलाय चौकार। संख्या फळकावरती टोटल 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला। पहिल्या बॉल वरती चौकाराला सचिन गोलंदाजी करतात आणि हा चौकार जर बघितला गेला तर राजकुमारच्या बॅटमधनं डावखुर हाताचा बॅटर पुन्हा एकदा वेट केलाय आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळताना लेट कटच्या माध्यमातून राजकुमारच्या बॅटमधनं आणखी एक चांगला फटका, आणखी एक चौकार। लगातार 2 मोठे फटके आले आणि 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 20 आकड्यावरती। सुरुवातीच्या घडीला 70 धावांची पारी खेळताना आपण पाहिलं, ज्यामध्ये 24 धावा खूप चांगल्या पद्धतीने साकारताना आपण पाहिलं किरणला। तदनंतर त्याच्या समोर जर बघितलं गेलं तर सचिनने देखील बॅटिंग खूप चांगली आणि दोघांची पार्टनरशिप चांगली रंगली होती, त्याच्यामुळे धावा मोठ्या आहेत। ओ पुढे पहा, बॅटची आउटर एज लागली आणि तदनंतर धक्का क्रमांक दुसरा बसताना फलंदाज राजकुमार परतेल आता मैदानाचा माघारी। स्क्रीनवरती पाहतोय, हा पहा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि त्यानंतर लेट कट खेळायचे होते, लेट खेळायचं होतं आणि अनेकदा म्हटलं जातं की ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू ज्यावेळेस तुम्ही छेडखानी करता एका जागेवरून खेळून, त्यावेळेस अनेकदा आउटर एजेस लागत असतात आणि तेच दृश्य पाहिलं आपण। राजकुमारचे विकेट धोक्यामध्ये तिकडे होते आणि गमवावा लागला आपला विकेट। 2 धक्के बसताना धावा फळकावरती जर पाहिला तर टोटल धावा आहेत 20 आकड्यावरती। 2 चौकार आले होते, तिसरा देखील पुन्हा पॉइंटला खेळायच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट गमावला गेला। 20 आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय आणि गोलंदाजीवरती सचिन चांगली गोलंदाजी करतात। ज्यावेळेस सचिन बॅटिंगवरती आलेले त्यावेळेस सचिनने धुवाधार बॅटिंग करताना 28 धावा फळकावरती बनवलेल्या आणि सध्या गोलंदाजीवरती अष्टपैलू खेळ दाखवतात सचिन। नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला ज्युनियर प्रेम ज्युनियर आणि प्रेम सिनियर हे दोघे आपण आता मैदानात पाहतोय। खोलवा टप्प्याचा बॉल, सरळ रेषेत खेळायचा प्रयत्न केला, ऑन साइडला लॉंग ऑनचे खेळाडू तिकडे पोहोचतील आणि आणखी एक झेल टिपली जाते। अजून एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा विकेट आला। सो मच दिस ॲक्शन रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर टाकला होता चेंडू आणि तदनंतर अगदी सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला आणि तिकडे जर बघितलं गेलं तर लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक कोणत्याच प्रकारची चुकी न करताना विकेट टिपली गेली आणि धक्का बसताना तिसऱ्या क्रमांकाचा मोठ्या टार्गेटचा पाठीमागे लागलेत आणि मोठ्या टार्गेटचा पाठीमागे चेस डाऊन करताना जर बघितलं गेलं तर 20 आकड्यावरती 3 विकेट गमावले गेलेत। जो पतंग उडवायला लावला त्या प्रेक्षकाला मी विनंती करेन किंवा जो पतंगबाजी करतोय त्यांना विनंती करेन की आपण पतंग खाली घ्यायचा आहे। नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती 5व्या क्रमांकावरती साहिल आलेत। ओपनिंग पेअर्स दोघे माघारी परतले गेले। 3 क्रमांकावरती आलेले सिनियर प्रेम आणि आता साहिलची जोडी मैदानामध्ये पाहतोय। 5वा चेंडू ऑन साइडला हलक्या गतीने स्वीप केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला मनसुबदा तिकडे आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं तर एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 21
21 आकड्यावरती 3 विकेट जिकडे गमावले गेलेत 21व्या फलकावरती आपण पाहतोय आणि सध्या षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती सेकंड पॉवर प्ले आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या, या षटकामध्ये 2 चौकार आलेत, 1 सिंगल आली, म्हणजे आतापर्यंत जर बघितला गेला तर 9 धावा आल्यात आणि शेवटचा अंतिम चेंडू आहे सचिन याचा। पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळलेत, कट लागली तिकडे, एज लागली आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली। एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि दुसऱ्या डावामध्ये 71 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर बघितला गेला तर 22 आकड्यावरती विजयासाठी 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे। हा पहा इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर, एका बाजूने आपण साबे संघ पाहतो, दुसऱ्या बाजूला उंबरली संघ पाहतोय आणि जिथे नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर डिसाईड केलं होतं क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलेलं बॅटिंगला आणि त्या इन्व्हिटेशनचं उत्तर चांगलं दिलंय। या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा हायस्ट टोटल आपण पाहिला, 70 धावा त्याने बॅटिंगवरती बनवल्या आणि 71च्या रनचेसमध्ये आता धावा फळकावरती 22 आहेत। सो 49 धावांचा पाठलाग अजून देखील करायचं, येणारे 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे। 16.33च्या अवरेजने हा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय, जो मी म्हणेन की प्रत्येक षटकामध्ये 16-16च्या अवरेजने धावा बनवणं थोडंसं खडतर देखील जाऊ शकतंय। एखादा चांगलं षटक आलं आता साबे संघाकडनं तर मग पूर्ण कंट्रोलमध्ये दिसेल ही मॅचची परिस्थिती, पण दुसऱ्या बाजूने मी म्हणेन की उंबारली संघाला एखादं असं षटक हवंय की जिकडे 2 ते 3 मोठे फटके मॅच पुन्हा एकदा बदलेल। षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती गोलंदाज बिंदास पाटील, वैयक्तिक दुसरं षटक हाताळतात बिंदास, पहिल्या षटकात देखील आले होते। पहिला बॉल बिंदासचा पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता, मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील, जाऊन पोहोचतात 23 रन्स, 23 धावा फळकावरती आहेत। 3 विकेट जिथे गमावले गेले, ओपनिंगचे दोन्ही बॅटर जेव्हा परतले तेव्हा आता मिडल ऑर्डर्सवरती थोडासा दबाव आहे, पण टॉप ऑर्डर मधला तिसरा बॅटर प्रेम सिनियर जो सध्या मैदानामध्ये आपण त्याला पाहतोय आणि प्रेमचा जर विचार केला तर बघा प्रेमने आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत आणि 6 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवल्यात। पण एकही मोठा फटका नाही आलेला त्याचा बॅटमधून अजूनपर्यंत। पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला, एक धाव बनवली आणि तदनंतर एका जागेवरती थांबवलं गेलंय। या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 24 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली। या षटकातील चेंडूंचा खेळ आतापर्यंत 2 समाप्त झाले। बिंदास पाटील गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये जेव्हा आले होते तेव्हा पहिला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिला त्याने आणि 12 धावा खर्च केले। हवेत खेळल्यात, उंचीवरती आहे, फक्त उंची, लांबी देखील जितकी हवी तितकी मिळाली यावेळेस आणि चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर। षटकार तीस आकड्यावरती जाऊन पोहोचल्या। अशा प्रकारचे फटके गरजेचे आहेत आणि यावेळेस हा मोठा फटका सिनियर प्रेमच्या बॅटमध्ये आलाय। पुन्हा एकदा उडवला, फ्लिक ऑफ द रिस्ट, हँड्स अप, दिमागदार देखना फटका आला, आणखी एक विस्फोटक लगातारचा दुसरा षटकार। पाहूयात आपण फोटो फिनिश पाहायला मिळालेला, खूप चांगला फटका जोडला गेला, जसा पुढे टाकला होता ओव्हर पिच बॉल आणि तदनंतर वा 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 काय सुपर्ब एलिव्हेशन दिलंय आणि त्याच्यामुळे धावा फळकावरती आता वाढल्या जाऊन पोहोचला गेला 36 आकड्यावरती। आणि याच गोष्टीची तर आपण चर्चा केली होती की बघा प्रेम सिनियर मैदानामध्ये आहेत आणि त्यांना अशा प्रकारचे फटकेबाजी जोडायची आहे। आणखी एक उडवला, यावेळेस उंची आणि लांबीच लांबी, लगातार पहिला, दुसरा आणि यावेळेस एका रो मध्ये तिसरा देखील आला।
में मार बार ही परिस्थिती आता पाहायला मिळते. टॉप ऑर्डरच्या 3 बॅटर्स मधले पहिले 2 तर परतले होते, पण विध्वंसक पारी खेळण्यासाठी प्रेम मैदानामध्ये दाखल झाला होता आणि प्रेमने सांगितलंय की परिस्थिती बदलवण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि सध्या तेच चालू आहे. 9 चेंडूमध्ये 28 धावा का खूप सुपर बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि कंटिन्यू अशाच प्रकारची बॅटिंग करत राहिली तर मग इक्वेशन बदलेल देखील. चौथा चेंडू यावेळेस फेस करताना पंचांचा इशारा आलाय, सोडू दिलं चेंडूला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील, जाऊन पोहोचली 43 आकड्यावरती. मग पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आले, त्यानंतर लगातार 3 षटकार पाहिले आणि आता चौथा देखील येईल का. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले गेलेत, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले गेले आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धाव बनवली जाईल. 2 आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल पोहोचतायत 45 आकड्यावरती. माझं इक्वेशन देखील बदललं गेलं. बघा म्हटलं होतं ना की 16.33 च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या आहेत, पण एखादं असं षटक एक्सपेक्ट करते उंबारली संघ की ज्यामध्ये 2 ते 3 मोठे फटके येतील आणि इकडे 3 मोठे फटके आले आणि 3 मोठ्या फटकांच्या मदतीने धावा फळकावरती 45 आकड्यावरती जोडल्या गेल्यात. सो आता विजयासाठी इक्वेशन जर बघितलं गेलं तर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. ॲव्हरेज देखील थोडंसं घसरताना पाहायला मिळतंय, जे जाऊन पोहोचलं गेलं 13.00च्या ॲव्हरेजवरती पोहोचलंय आणि हेच काम करायचं आहे. क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहतो ना की तुम्ही धावांचा पाठीमागे ज्यावेळेस लागलेलं असतं त्यावेळेस तुमचे कॅल्क्युलेशन्स किती महत्त्वाचे आहेत आणि इकडे सध्या तेच कॅल्क्युलेशन त्या रणनीती जोडताना आपण पाहिलंय. सध्या मैदानामध्ये आपण ड्रिंक ब्रेक घेतोय, पाणी पोचवलं जाते मैदानामध्ये आणि गरजेचं आहे. उन्हाचा तडाखा आता जर बघितलं गेलं तर मकर संक्रांती जसा उलटतात, संक्रांतीच्या नंतरपासून थोडीशी वातावरण गरमी जी आहे ती वाढत जाते आणि या उष्ण वातावरणामध्ये पाणी शरीरासाठी पोहोचवणं फार गरजेचं आहे. त्यामुळेच आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येकी 3 षटकानंतर हॅलो हॅलो चेक. आपण ड्रोन व्ह्यू पाहतोय या मैदानाचा, जो सकाळच्या सत्रामध्ये टिपला होता आणि खूप चांगला ड्रोन व्ह्यू मैदानामध्ये टिपला गेलाय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. चला मॅचकडे वळूयात आपण. 13.00च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायच्या 26. ओ पहिला बॉल दांडी 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 गोल, फलंदाज होते बाद. रुद्र पाटील आले गोलंदाजीवरती आणि पहिल्याच बॉल वरती फार मोठा विकेट मिळाला असं म्हणावं लागेल. साहिल माघारी परतले त्यावेळेस. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा पहा, शफल केलं होतं, बाहेर निघालेले आणि त्यानंतर 3 स्टंप वरती चेंडू टाकला, प्रॉपर डिलिव्हरी, प्रॉपर यॉर्क आणि त्यानंतर धक्का बसला आणि धक्का क्रमांक 4 बसताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॉलिंग, सुरुवात खूप चांगली केली. 12-26 ची मॅच होती. पहिल्या चेंडूवरती विकेट आला आणि दुबेची अशा पोझिशन मध्ये जेव्हा विकेट मिळतो ना तेव्हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल वाढतीये. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, त्यामुळे येणारे पुढचे चेंडू कदाचित या गोलंदाजाच्या माध्यमातून तितक्याच ताकदीने फेकले जातील. त्यामुळे इक्वेशन कठीण देखील होऊ शकतं, पण अजून मॅच असं म्हणावं लागेल की बॅलन्स पोझिशन वरती आहे. कोणताच संघ म्हणता येणार नाही की इथून पुढे, कारण की 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 71 धावांचा पाठलाग सध्या मैदानामध्ये आपण पाहतो आणि तो पाठलाग करताना धावा फळकावरती जर बघितला गेल्या तर जोडल्यात 45-45, 26 धावा बनवायच्या आहेत. येणारे 11 चेंडू. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा सरळ रेषेमध्ये खेळले गेलेत. लॉंग ऑन लॉफ ऑफ दोघे पण पोहोचले आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तिकडे फळकावरती जोडल्या गेल्या आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत, जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 47 आकड्यावरती. 10 मध्ये अजून देखील 24 धावा फळकावरती जोडायच्यात. माझी परिस्थिती थोडीशी बदलते. उंबारली संघाला आपण पाहतोय, त्याच्या विपक्षामध्ये साबे संघाला पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळलेत. धक्का बसताना आणखी एक
आणि हा 5वा क्रमांकाचा विकेट मैदानाच्या बाहेर पडतील. अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहतो टीव्ही स्क्रीन वरती पुढे टाकला होता चेंडू आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कनेक्शन तितकंसं चांगलं नाही होऊ शकलं. टीव्ही स्क्रीन ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर बॅटचा स्विंग तर चांगला होता पण फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती आणि लॉंग ऑनला मग एक सरळ सोपी झेल विसावली गेली आणि जिथे क्षेत्ररक्षक होते ना एक्झॅक्टली बॉल तिकडेच गेला आणि आणखी एक विकेट मिळाला. आणि चर्चा याच गोष्टीची केली होती की बघा अर्ली विकेट गोलंदाज जेव्हा आला मैदानामध्ये त्यावेळेस विकेट त्याला पहिल्याच बॉलवरती मिळाली त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी त्याची हाय असेल आणि त्याच्या जोरावरती तो गोलंदाजी चांगली करू शकतो आणि तेच पाहायला मिळालं आहे. आता इक्वेशन देखील बदलतं. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी. चोवीस धावांची गरज आहे. 9 चेंडू 24 इक्वेशन. पुन्हा एकदा स्टंप मध्ये टाकले टप्पा पडला आतमध्ये बॉल आला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटिंग करताना आशुतोष भुईर आहेत पण सध्या ही पोझिशन आले दुबेजी की प्रेमला स्ट्रायकर एंड वरती आणावं लागेल नो डाऊट कारण की प्रेमने बघा या मॅचचे समीकरण जे आहे ते बदलवण्याचं काम केलंय त्यामुळे त्याला स्ट्राइक या सिच्युएशन मध्ये अधिक देणं गरजेचं आहे. पण आशुतोष स्वतःवरती जिम्मेदारी घेतोय. पाहावं लागेल येणाऱ्या पुढचा चेंडूवर. बघा ऑन साईडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला होता पाठीमागून क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. एक सिंगल धाव तर बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती अखेर आता धाव फळक वाढताना देखील पाहायला मिळालं. धावसंख्या फळकावरती जोडली जाते 48 आकड्यावरती 7 मध्ये 23 धावा बनवायच्यात. मग आता प्रश्नचिन्ह असा मनामध्ये उभा राहिलाय की प्रेम सिनियर मनामध्ये मोठा फटका मारेल की मग एक सिंगल घेईल. कारण की जर मोठा फटका मारला तर पुढच्या 6 चेंडूवरती त्याला नॉन स्ट्राईकवर जावं लागेल पण एक सिंगल घेतली तर पुढचे 6 चेंडू त्याच्या हातामध्ये आहेत. पण मी म्हणेन की आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर मॅचला इथून क्लोज करायची त्यामुळे एखादा मोठा फटका गरजेचा आहे. 7 मध्ये 23 सुपर मॅच रोमहर्षक मॅच पाहायला मिळते. फुल टॉस आला डॉट झाले आणि तदनंतर जर बघितलं तर लॉंग स्टॉपला बॉल वेगाने फलंदाजासोबत चकमा खाल्ला यष्टीरक्षकाने देखील आणि की हा फायर डिलिव्हरी आहे षटक कंप्लीट झालाय आणि षटक समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर चौकार जो आहे तो 22च्या स्वरूपामध्ये आला होता. बॅटचं कनेक्शन नव्हतं. धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्या 52 या आकड्यावरती. सो आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर विजयासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये धावा फळकावरती बनवायच्यात 19. पण स्ट्रायकर एंडला प्रेम सिनियर नाही आहेत. स्ट्रायकर एंड वरती असतील आशुतोष भोईर ज्याने आतापर्यंत 2 चेंडूंना फेस करताना 1 धाव बनवली आहे. पण बघा प्रेमची बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर हे पहा तुमच्या टीव्ही स्क्रीन समोर 11 चेंडू फेस करताना 30 धावा त्याने बनवल्यात. ज्यामध्ये 4 सिक्स जोडल्यात त्याने आणि खूप चांगली बॅटिंग राहिली आहे. 272.73चं स्ट्राईक रेट त्याने सध्या मेंटेन ठेवलाय आणि त्याच्या जोरावरती बॅटिंग खूप चांगली. विजयासाठी आता 6 चेंडू आणि 6 मध्ये धावा फळकावरती बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 19. जो शेवटचा अंतिम चेंडू यष्टीरक्षकाने चुकी केली की काय असंच म्हणावं लागेल कारण की डॉट झाले होते बॅटर पण यष्टीरक्षक देखील तिकडे फंबलिंग करताना पाहिलं. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर फार उंचीवरती आहे आणि तदनंतर सिंगल कंप्लीट करण्याच्या नावामध्ये पंचांचा इशारा काय येतोय. विकेट तर आहे पण वाईड चेंडू देखील आहे कारण की टप्पा पडल्यानंतर फार उंचीवरती चेंडू होता. पण स्ट्रायकर एंडला आता प्रेम आलेत. ही जमाची बाजू आहे उंबारली संघाकरिता आणि विकेट जरी आला असेल तरी पण प्रेमला स्ट्राईक या पोझिशन मध्ये देणं गरजेचं होतं आणि आता सध्या स्ट्रायकर एंड वरती प्रेमला पाहतोय. सो 6 मध्ये आता 18 धावा बनवाव्या लागतील कारण की पहिला बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये आला.
वन फॉर दी ओव्हर देखील पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, कारण की एका षटकामध्ये एक बाउन्स तुम्ही हाताळू शकता आणि तो आता वाईटच्या स्वरूपामध्ये खर्च केला गेलाय. 6 मध्ये अजून 18 धावा फळकावर बनवायच्या आहेत. खूप चांगली मॅच पाहायला मिळते आणि आज सकाळच्या सत्रापासून आपण जर बघितलं गेलं तर चांगलं दृश्य पाहायला मिळालं. एकही अशी मॅच नाहीये की जी वन साइड पाहायला मिळाली. सगळ्या मॅच क्लोज पोचल्या. सगळ्या मॅच ज्या आहेत त्या जशा तशा उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि सध्या देखील आपण तेच पाहतोय. 71 धावांचा रनचेसमध्ये 6-18 वरती जाऊन मॅच पोहोचले आहे आणि जिथे प्रेम 30 वरती बॅटिंग करतात आणि स्ट्रायकर एंड वरती आहेत. आपटून टाकायचा प्रयत्न केला, आता पंचांकडनं इशारा येतो इट्स नो बॉल, कारण की हा सलगचा दुसरा बाउन्स चेंडू पाहिला आणि या आधीच मी उल्लेख केला होता की बघा एका षटकामध्ये तुम्ही एकच बाउन्स चेंडू हाताळू शकता आणि तो या आधी आला होता. त्यामुळे आता दुसरा बाउन्सर आला, मग पंचांचा इशारा नो देखील आलाय. पण याचा बेनिफिट काय होणार तर येणारा पुढचा चेंडू जो आहे तो प्रेमसाठी फ्री हिटचा असणार आहे आणि या पोझिशनवरती फ्री हिट म्हणजे सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल. दरम्यान आडिवली गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय विशालजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मॅचकडे वळूयात. इक्वेशन देखील बदलताना पाहायला मिळते. बॉल तयार, फ्री हिटचा बॉल आहे आणि चला टाटा बाय बाय करणारा हा बॉल निघून जातोय सरळ सीमारेषा बाहेर आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील फळकावरती वाढल्यात. टोटल धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या 60 या आकड्यावरती. सो विजयासाठी आता इक्वेशन जर पाहिलं गेलं तर येणारे 5 चेंडू आणि 5 मध्ये धावा फळकावरती बनवायच्या आहेत 11. सुपर्ब मॅच रंगतीय. आदरणीय बाबूशेठ पाटील चषक आपण पाहतोय आणि या चषकामध्ये आजचा पहिला दिवस अशा पद्धतीने चाललाय ना, रोमहर्षक मॅच पाहायला मिळाला. जशास तसं ठोसात ठोस सुपर मॅच. 5 मध्ये 11 बनवायचे आहेत. बोल तयार, पुन्हा एकदा उडवलं यावेळेस अगदी सरळ खेळ डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन ला बॉल. षटकारानंतर आलाय चौकार आणि चौकारानंतर मॅचची परिस्थिती देखील बदलते. धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्या त्यामध्ये 64 आकड्यावरती आता 4 मध्ये बनवायच्या धावा 7. ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतं. हा पहा मोठा फटका प्रेम भुईरच्या बॅट मधनं आणि जबरदस्त बॅटिंग करतायत मैदानामध्ये. रंगतदार बॅटिंग पाहायला मिळाली प्रेमच्या माध्यमातून. विजयासाठी आता 7 धावांची गरज आहे आणि प्रेम देखील जाऊन पोहोचले टोटल 40 धावांवरती. सो प्रेमचं वैयक्तिक अर्धशतक देखील कंप्लीट होऊ शकतं. पॉसिबिलिटीज आहेत जर 2 मोठे फटके जोडले प्रेमने तर. बोला तयार, ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे नाही रोखू शकत. बॉल निघून गेलाय हार पार बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. पॉवर हाऊस प्रेम भुईरला पाहतोय. इम्पॅक्टफुल पारी खेळत आहेत मैदानामध्ये. एका बाजूने विकेट पडले होते, अर्ली विकेट्स गेले होते. सुरुवातीला दबावामध्ये संघ होता पण तो दबाव सारताना बॅटिंग करताना 44 धावा बनवल्या. आता विजयासाठी 3 चेंडूमध्ये 3 धावा पाहिजेत. पण मी म्हणेन की प्रेम मोठ्या फटक्यासाठी जाऊन आपलं अर्धशतक देखील कंप्लीट करेल का. बोल तयार,
ऑफसपच्या बाहेर चेंडू सोडू दिलाय पंचांचा इशारा येतोय वाईटच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या देखील फळकावरती वाढली आहे. आता 2 धावेची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा आणि प्रेमच्या वैयक्तिक 44 आहेत, त्यामुळे अर्धशतक देखील कंप्लीट होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. नेक्स्ट मॅच सर्व संघांना विनंती करेन की आपल्या मुख्य एंट्री गेट मधूनच आतमध्ये जायचंय. ओ इथे मोठा फटका, बिग ब्लो, बॉल चालला हवाई सफर करताना आणि प्रेम भोईरचं अर्धशतक देखील कंप्लीट. आदरणीय सन्मान्य बाबूशेठ पाटील चषकामधलं हे पहिलं अर्धशतक पाहायला मिळतंय 2025 प्रेम भोईर मॅच देखील फिनिश केली आहे आणि इथे आपलं स्वतःचं अर्धशतक देखील कंप्लीट करताना पाहायला मिळतात. 16 चेंडू 50 धावा, ग्रेट नॉक, 2 चौकार 6 षटकार, मायची ब्लो, सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली प्रेम भोईरच्या माध्यमातून आणि मुकद्दर के